देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. ऐसा असोनी अनुभव कासावी सहोतो जीव. देवासी जतन तयान बाधू शके अग्न. ऐसा असोनी अनुभव कासावी सहोतो जीव. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, प्रल्हादासी यज्ञ करी. ऐसा असोनी अनुभव कासावी सहोतो जीव. भीमातीर निवासाय पंढरी पुरवासिने. पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी. तया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुका वा परब्रह्मरूपी. तुकिता तुका पावला सस्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता. बहुसा निळा पावला वर महाता. भक्तीने घटला हरी सपटला जो जानता वाटला. संसारी कसला न अन्य असला जो विठ्ठला भेटला. ज्ञानाचा घटला भला मज भला ऐसा जगी बोधला. त्या श्री संत सद्गुरु मान पूजी चरणी साष्टांग मी घातला. सदा पायी चाले करी तीर्थयात्रा. कोरान्न भिक्षा मागत कर पात्रा. शतपत्र अभंग रचिले काव्यसूत्रा. त्या वरदाश्रमास नमितो मी आता. सकल संतांच्या, प्रभू रामचंद्राच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी, श्रीमन निवृत्तीनाथांच्या चरणी माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, कुशावर्त, ब्रह्मगिरी आणि रामकुंड, पंचमुखी हनुमान, बटक हनुमान, काळाराम, गोराराम आणि या परिसरातील सकल संतांच्या चरणी दंडासहित मी अभिवादन करून आज मला इथे कीर्तन करण्याचा योग, त्याचं कारण असं वैकुंठवासी ओम प्रकाश रमेशराव पाटील ताकाटे यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ हा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा इथे संपन्न होतोय आणि त्याची कीर्तन सेवा आपण सगळ्या सज्जनांनी, कुटुंबियांनी, ग्रामस्थांनी, पारमार्थिक प्रेमी सज्जनांनी दिल्याबद्दल त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, निमंत्रक आहेत, ज्यांच्या प्रेमापोटी हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे, ते समस्त ताकाटे परिवार, खूप धन्यवाद. की ज्यांनी लिहिलंय, ज्यांनी सुचवलंय, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. नाही तर हल्ली गर्दी, समाज, कीर्तन, व्याख्यानं, प्रवचन स्वतःच्या नावाच्या प्रसिद्धीकरता करणारे यजमान मी भारतभर पाहत आलोय. साधा सरळ व्यक्ती ज्यांनी हे लिहिलं ते ताकाटे परिवार. म्हणजे कुठलाही विगो नाही, अहंकार नाही, ताठरपणा नाही, अहंता नाही. त्याला मी सेख्यान करणार आहे जाताना. अप्रतिम धन्यवाद. आजच्या कीर्तन सेवेसाठी मला पखावाजाची साथ करण्यासाठी डाव्या बाजूला आकाश महाराज उपस्थित आहेत, ओंकार महाराज उपस्थित आहेत, मृदंगाचार्य त्यांना मी धन्यवाद देतो. जरा उलट येतो मग. गायनाचार्य शिवराम महाराज बोराडे त्यांनाही धन्यवाद.
मृदंगाचार्य ज्ञानेश्वरी तई श्याम पिंगळे तिलाही धन्यवाद. पुन्हा गायनाचार्य आकाश महाराज अरसूळ यांनाही धन्यवाद. आकाशचा मला या 2 दिवसात आज पुन्हा योग आला. शेवटी आकाशाच्या पांघरुणाशिवाय संन्याशाला दुसरं काय मिळणार आहे. दिग्दिशाच आहे अंबरजांचं असे जेथे दिगंबर. आजच्या कीर्तनाकरता माझे अत्यंत स्नेही अत्यंत प्रेमी आमचे कृष्णबोधानंदजी उपस्थित आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आमच्या साधू समाजाच्या आखाडा परंपरेप्रमाणे संन्यास विधी त्यांचा झालेला आहे आणि असा एखाद्या यती सज्जनांचं येणं म्हणजे खऱ्या अर्थाने या पुण्यस्मरणाला काही वेटेज आहे असा त्याला अर्थ आहे. लक्षात धरा तुम्ही. दुसरी गोष्ट, आमच्या सगळ्यात वयस्कर वृद्ध आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आबा पाठक प्रभाकर काका या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्या वाजून तुम्ही त्यांचं स्वागत करा. त्यांच्या समवेत ज्यांच्यामुळं मला प्रेरणा आणि वात्सल्य भाव मिळतो ते आदरणीय दत्त उपासक श्री डॉक्टर देव त्रिदल परिवार यांनाही धन्यवाद. ज्या आप्पांनी मला आज पंचमुखी हनुमानात अक्षय तृतीच्या सुमुहूर्तावरती दर्शनाला नेलं त्या आप्पांनाही धन्यवाद. राजाभाऊ तुम्हाला खूप धन्यवाद. तुमच्या सांपत्तिक बळाचं आज दर्शन मला घडलं. लॉन्स मी पाहिला पण मला एका बाजूला आनंदही वाटला आणि एका बाजूला एवढा जळलो मी झालं माझ्या लग्नाला हा लॉन्स असता तर किती आनंद झाला असता असं वाटलं मला. घरातली माणसं अत्यंत प्रेमळ. आमचा प्रथमेश आमचे पांडुरंग आहेत. त्याच्या मळ्यात मी खूप कीर्तनं केलेत. जाणं येणं त्या संजू दादाकडं पांडुरंग वाकड माझं सातत्यानं कितीतरी पिढ्याना पिढ्या 3-3, 4-4 पिढ्या या लोकांना मी पाहत आलो. त्याचबरोबर आमच्या दत्त उपासिका आणि मातृस्वरूपा अन्नपूर्णा स्वरूप असलेल्या अपर्णाताई उपस्थित आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. आमची नर्मदा आणि त्याच्यानंतर पुन्हा अयोध्येची परिक्रमा करून आलेली आमची दत्त उपासिका भगवती स्वरूपा श्री तृप्तीताई आहे. तिला मी धन्यवाद देतो. फक्त एक रिक्वेस्ट करावं वाटते, बोलू का नको भीती वाटते, पण न बोलावं तर प्रॉब्लेम होईल. बोलावं तरी काही अर्थ वेगळा निघेल. मंडप एवढा सुरेल आहे, स्पीकर एवढा चांगला आहे, तर तुम्ही सगळ्याजणी जरा पुढे या ना. मला कसं तर मगवापासून मी तुम्हाला हात करतोय पण तुमचं लक्ष नाही आहे कोणाचंच. इथे पुढे या, पुढे गॅप भरून निघेल. आणि मागे मागे बसलेले जे सज्जन आहेत ना अजून थोडं पुढे सरका म्हणजे मला चिंतनाच्या भूमिका. करेक्ट, धन्यवाद. तुम्ही या बाकी सगळ्याजणी. असं कुणीतरी मुहूर्त करावा लागतो एकदा. मेंढ्यांचा स्वभाव असा आहे, एकीने पाण्यात उडी मारली की बाकीच्या मारतात. बसा बापू, बसा 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 बसा. बघा कसं मंडप गच्च भरल्यासारखा वाटला. तरी तृप्ती तुम्ही तिकडच बसलात गास्या, मागे मागे का सरकता, इकडे या नास्या. हा बसा 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 बसा. मंडपात सगळा समाज समोर आल्या विना मजा येत नाही हो, मजा येत नाही. बसा, शांत बसा, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. प्रमाण आहे ना. कृष्ण परमात्मा लीला करताना असं सांगतो, चौर्य कर्म करताना लोणी चोरा पण कोणी कोणाशी न बोला. कॉपी करा पण गडबड करू नका. तसं बसा पण बोलू नका. इथं हातापायाचं काम आहे, बसायचं काम आहे, तोंडाचं काम नाही. तोंडाचं काम देवानी मला दिलंय. 1.5 तास मी बडबड करायची आहे. एक नाव राहिलंय माझ्याकडनं, ते मुद्दामहून मागे मी ठेवलंय. तुमचाही हात सॉलिडच पिटीला, परंतु तुम्ही मोठ्या अंतःकरणाचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत. आणि तुम्ही रिस्पेक्ट देऊन आमच्या हरिभक्तीपरायण स्वरगंधर्व संगीतरत्न रासने गुरुजींना संवादिनी वाजायला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद देतो. हा गुरु शिष्यांचा प्रेमभाव आहे असं एकंदरीत मला वाटतं. तुम्ही पण छानच वाजवत होतात, पण आपल्यापेक्षा कोणी मोठं आलं तर या बसा म्हणण्याची प्रथा भारतात आहे. सुरुवातीलाच काही वाक्यानं तुमच्या मी टाळ्या घेणार आहेत. फक्त मंडपातले जागे असावेत, ऐकणारे असावेत, कळणारे असावेत, फक्त प्रसादावाले नसावेत एवढी प्रार्थना. तर ते वाक्य असे, भूक लागल्यानंतर जेवणं प्रकृती आहे. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, भूक लागल्यानंतर जेवणं ही काय आहे? प्रकृती आहे. बर, भूक नसताना जेवणं ही विकृती आहे. ऐकलं तुम्ही? आणि आपल्या ताटात पंचपक्वान्न असताना एखादा याचक भिकारी दरवाजातून उपास चालला तर त्याच्या मुखात घास भरून ही भारतीय संस्कृती लक्षात घ्या.
आणि ही संस्कृतीची उपासना आणि जोपासना महाराष्ट्रातल्या वारकरी संत परंपरेने सांभाळली आहे. कुणाला काय बोलायचे ते बोलू देत, पण वारकऱ्यांचा महाराष्ट्रात बालही बाका होणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे. टाळ्या जरा जिवंत असल्यासारख्या वाजवा. तुम्हाला काही संप्रदायाबद्दल ओलावा, प्रेम, जिव्हाळा, धर्म, संस्कृतीबद्दल आहे का अंतःकरणात? निवांत बसलात जसे काय बांधावर झोपलात. विठाला पुष्कळ मला बोलायचंय, पण मीडिया समोर जरा जिथे जास्त 35-30 हजार समाज राहील तिथे मला जे ओकायचंय ते मी बोलेल. सध्या सॉफ्ट आणि नॉर्मल घेऊ, पुढे बघू अजून काय काय होतंय ते. राजकारणातल्या धीरोदात्त व्यक्तीनं, परमार्थातल्या अभ्यासकानं फार गडबड करायची नाही, बोलायची. मस्तपैकी निवांत होऊ द्यायचंय. तवा तापल्या विना भाकरी पोळी होत नाही. चुलीवर टाकला आणि लगेच पोळी झाली हे पागल स्त्रीचं काम आहे. तापून पाणी शिंपडावं, चर्र वाजलं की लक्षात आलं की स्वयंपाकाला तवा योग्य झालाय. म्हणून जरा तापू दिलं पाहिजे वातावरण मस्तपैकी. असो, बरेच जीव कंटाळवाणे त्याच्यातले, त्यांचे चेहरे प्रसन्न करणं जड आहे मला जरा. संसाराला, सुखदुःखाला, शेतीला, भावाला कंटाळलेली मंडळी. आणि आमच्या नशिबाला रोज एकच आहे, हे यांच्या पाकिटात यांना खुश करायचं. तरी ते काही म्हणतात जमलं नाही. जसं यांनी अभ्यास केलाय तत्वज्ञानाचा, ते पाणी सुद्धा नेत नाहीत काही काही, म्हणजे ठिबक सिंचनला, तोंड धुवायला, वाश व्हायला. तरी त्यांना वाटतं आम्हाला काही कळतंय म्हणून. अशांची गर्दी आता वाढतीये, बघू काय होतंय ते. ज्ञानेश्वरी, कालच तुझे रिलेटिव्ह आम्हाला भेटायला आले होते, हे बघ. तुम्ही जरा हात करा तिला. दुसऱ्यात पण होत्या ना त्या, मी खोटं बोलणारच नाही. त्या म्हणल्या ज्ञानेश्वरी आमची रिलेटिव्ह. मी त्यांना गप्प बसवलं, मला चुकीच आहे, ती माझी रिलेटिव्ह आहे. ते म्हणले ती माझी रिलेटिव्ह आहे. मला नाही, माझी आहे. ते म्हणले कसं काय? म्हणलं अरे, विकासची बायको जी आहे, उन्नती माझी लेक आहे, आणि उन्नतीची ही लेक आहे, माझी नात आहे. नात आजाला वाजवतीये, नाती तरी पण ती मराठी आहे, मराठी. बरं झालं कुसुमाग्रज सावरकर तुमच्याकडे होऊन गेले, तरी तुम्हाला मराठी कळत नाही. देवाने तुमचं भलं करावं. विठाल. एका घरात एकाने मला परिचय दिला, हा माझा नातू. मी त्याला म्हणू, तरी पण तू. अजून तुझ्या बंगल्यात नातू, तरी पण तू. अरे जा ना, कर ना रिकाम जागा जरा. आज मला सकाळी कुठे कीर्तन नव्हतं आणि मी 2 कीर्तनं हळूहळू बंद केलीत. एखादंच कीर्तन करायचं आणि भगवंताच्या कृपेनं हा स्पीकर ध्वनी जो आहे ना, श्री गणेश साऊंड पालखेडवाला, त्याला एकदा टाळ्या द्या सगळेजण. उत्तम सेटिंग आहे तुझी, अति उत्तम, सुंदर, सॉलिड. गायक चांगले, पखावज वादक, वादिका, संवादिनी दोघंही. ऐकणारे चांगलेत. लोक कमी असू दे पण चांगले असले पाहिजे, जाणकार असले पाहिजेत, अभ्यासक असले पाहिजेत. पुण्यस्मरण कोणाचं या बाबतीत चर्चा झाली आहे. ज्यांना श्रद्धांजली वाहता येत नाही ते वेडे लोक अजूनही पांढरपेशी, पांढऱ्या कपड्यातले, इन केलेले, स्वतःला फार शिकलेलं समजणारे, जरा काही मी आता लोकांत प्रगती करणार आहे असं म्हणणारे सुद्धा फोटोसमोर फुलं घेऊन श्रद्धांजली वाहताना म्हणतात त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती मिळावी. तुम्ही जागेत का सगळेजण? त्यांच्या मृतात्म्याला चिरशांती मिळावी. आत्मावारे दृष्टव्यः श्रोतव्यः निजिधासितव्यः. आत्मतत्व कधी मरत नाही. ऐकतायत ना तुम्ही? आत्मतत्व कधी मरत नाही. आणि ईशतत्व म्हणजे ब्रह्मतत्व कधी संपत नाही. चिंतन करतो. ब्रह्मतत्व म्हणजे ईश्वर. ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ब्रह्म अविनाशी आहे, तुम्ही आणि मी नाशी आहेत. बरोबर आहे की नाही?
सुखदुःख ज्याला आहे त्याला म्हणायचं जीव, आणि सुखदुःखाच्या पलीकडे जे तत्व आहे त्याला म्हणायचं ब्रह्मतत्व. उपाधी ज्याला आहे त्याला म्हणायचं संसारी जीव, आणि ज्याला उपाधीचा संबंध संभवत नाही त्याला म्हणायचं ब्रह्म. शीत आणि उष्ण ज्याला जाणवतं त्याला म्हणायचं जीव, आणि शीत उष्णाच्या पलीकडे जे आहे त्याला म्हणायचं ब्रह्म. व्याख्या कळली तुम्हाला? जगद्गुरु तुकोबाराय एक प्रार्थना करतात. आता प्रार्थनेचा अर्थ सांगतो आधी. प्रकृष्ट दर्जाची विनम्र भावानं परमेश्वराची केलेली अर्थना म्हणजे प्रार्थना. प्रार्थना दोन आहेत, एक व्यापक आणि एक स्वकल्याणार्थ केलेली प्रार्थना. वेद, उपनिषद आणि वारकरी संतांनी प्रार्थना वैयक्तिक पर्सनल घराचंच भलं व्हावं अशी केली नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी ऋती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. वेद लिहितो शरीर वर्चस्व मायुष्यमारोग्य विधात शोभमानं महीयते. धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घम आयुः. स्वस्ति मंत्रार्था सफला संतु सर्वे जनाः सुखिनाः संतु. म्हणजे सगळ्यांनी या जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे. मात्र प्रपंच जीवाची प्रार्थना अशी आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. संसारी जीवाची ही सकाम पूजा आहे. वाक्य नीट ऐका. संसारी जीवाची ही सकाम पूजा आहे. काय प्रार्थना आहे? वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. ही त्यांची मानसिकता आहे. एका स्लॅबचं काम पूर्ण झाल्यावर पिलेर मधून वरच्या स्लॅबचे 2 रॉड, 3 रॉड, 4 रॉड स्टील गज बाहेर आलेले असतात. त्याचं कारण आहे वाढावे, वाढावे. एका बंगल्यावर मी मुक्कामाला गेलो. रात्री देहधर्म आला, शरीर आहे, देहधर्म आला. तर उठल्यानंतर माझं पंचा, लुंगी किंवा धोतर त्या स्टील रॉडमध्ये अडकलं. मी ओठावरती पडलो, ब्लडिंग झाली. नंतर पुसून पाहिलं, ओलचिंब झालं तोंड. काय झालं? ज्याने मला झोपायला स्लॅपवर जागा दिली ती त्याला मी आवाज दिला, अरे ओंकार, वर मी पडलो रे, हे गज वर का काढले? तू म्हणला माझ्या काळात एवढं कमवलंय, पुढे पोरगा जर लग्न झालं तर ही चाल दाखवलेली आहे. चाल नाही कळलं तुम्हाला? ह्या चाला दाखवणे म्हणजे अपेक्षा असणे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही संसारिकाची सामान्य अपेक्षा आहे. संतांची अपेक्षा अशी आहे बर का, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायण, करून ठेवा नारायण, ऐसे मज करून ठेवा नारायण.
बस ठीक आहे. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. फार आवाज नाही वाढवायचा, कमीच ठेवायचा. 7 प्रकारच्या उपाधी आहेत. उपाधी त्रासदायक ठरती. राजकारणात आणि परमार्थात किती कुणाला उपाध्यात याबद्दल माझं सगळं जीवन कीर्तन क्षेत्रात 50 वर्षात खर्च होत आलेलं आहे. त्यामुळं थांबवावं की पुढे चालू ठेवावं या टप्प्यावर आता आमची पाऊलवाट सुरू आहे. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. हे प्रकरणे देवासाठी. संसार आहे प्रकरणे जीवासाठी. संसारी जीवाला दुःख आणि सुख भोगावंच लागतं. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मणी समाधान. पुढची सूचना आहे, मन ओनी मणी या करिता, मानू नये खेदू आणि म्हणावा गोविंदू वेळोवेळा. गोविंद दत्त हरिस्मरण करावं, याला दुसरा पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचात, व्यवहारात, जगात जीवन जगत असताना संसार उभा करण्याच्या आधी दुःखच आहे. संसारात पाऊल टाकलं तरी दुःखच आहे. संसाराला सुरुवात झाली तरी दुःखच आहे. आणि पुढचं ऐका, संसरती, संसार संपत आला तरी दुःखच आहे. आता काही लोकांचा असा स्वभाव झालाय की घरदार, प्रपंच, बंगला, रो हाऊस, फ्लॅट, सिटी डेव्हलपमेंट, दुकान, नोकरी, गाडी म्हणजे संसार असं नाही. वृत्ती प्रभाकर ग्रंथात असं लिहिलंय, जगत के उत्पत्ती को भी संसार कहलाते है. उदाहरणार्थ ही आणि मी, आम्ही 2 संन्यासी आहेत. ऐकता ना तुम्ही जरा थोडं एखादं वाक्य असं आवडलं किंवा आवडणारं असेल तर थोडं मान असं हलवा, म्हणून आम्हाला मधून अधून वाटतं की ऐकणारं वर्ग जिवंत आहे. हे आणि मी दोघं आम्ही संन्यास घेतलाय. ऐकताय ना? ते आणि मी, आम्ही दोघांनी घर सोडलं, गोत्र सोडलं, नातं सोडलं, पिंडदान केलं, शिखा उत्पाट्य केलं, प्रेषमंत्र केला, अग्नी समारोप केला, बिरजा होम झाला आमच्या दोघांचा. गृहीत धरा बरं का. आणि आम्ही गाव सोडलं, कुळ सोडलं, नातं सोडलं. त्रिंबकला, हरिद्वारला, काशीला, आळंदीला, पंढरीला, सासवडला, पैठणला, मुक्ताईनगरला, गाणगापूरला, वाडीला, औदुंबरला, कुठे कासेना आम्ही दोघांनी एक आश्रम बांधला. ऐकताय ना? 10 गुंठ्याचा आश्रम पुष्कळ झाला म्हणालो होतो आम्ही. सुरुवातीला तारीचं कंपाऊंड बांधलं. नंतर त्या तारीच्या कंपाऊंडला तोडूनही काही शेती काम करणारे लोक अतिक्रमण करायला लागल्यावर आम्ही उंच उंच फुटाचे पत्रे लावले. ऐकता का? मग वादळ आल्यामुळं उभे पत्रे झोपायला लागले. नाही कळलं? मग आम्ही RCC प्लॅन आणला, चहूबाजूनं 6चा ऑल ओतला. ऐकताय ना? ऐकताय ना? त्याला पुन्हा काटेरी असे रॉड ठेवले की बिबट्याने उडी वगैरे मारून आम्हाला घेऊन जाऊ नये. मग एक 10 बाय 10चं मंदिर बांधलं. आपल्या दोघांचं चाललंय. यांना कळवून आपल्या दोघांवर घेतलंय मी. आणि तुम्हाला फार लोड वाटला तर माझ्याकडे ढकलून द्या. ती सहनशक्ती माझ्याकडे मी ठेवतो. आता 10 बाय 10चं मंदिर बांधलं. मग त्याच्यावर शिखर काम नाही झालं द्रव्यामुळे, पैशामुळे. मग आम्ही आपले स्टीन पत्रे टाकले. पुन्हा चहूबाजूनी जाळी बांधली. ऐकता का? ऐकता का? तर त्या तुपाच्या वाती भिजवलेल्या उंदरं पळवायला लागले. कुरडई, पापड, नैवेद्य. उंदर देवाजवळ 1 सेकंदही ठेविनात. बरं, देवही त्या उंदरांना काही करीनात. असे किती काही उंदर आहेत हो. तुम्ही जागेत का सगळेजण? देवाला प्रार्थना आहे माझी, अरे तू निदान तुझ्या पुरतं तरी संरक्षण कर, बाकीचं बघून घेऊ सगळं. मग मला यांनी आयडिया दिली. नॉट BSNL, धिस इज आयडिया. नाही कळलं तुम्हाला? ती म्हणाली आयडिया नाही तर जिओ, म्हणजे जगा. कार्ड पण कळाले पाहिजे, टाकण्यात अर्थ नाही नुसता.
कार्ड याच्यात बसलं पाहिजे, मेमरी इथं पाहिजे आणि बटन दाबलं की फाईल ओपन झाली पाहिजे. यासाठी कीर्तनं, प्रवचनं, कथा, पुण्यस्मरण, यज्ञ याच्यासाठी आहे. धर्म आंदोलन आहे, जनजागृती आहे, लोकप्रबोधन आहे. वारकरी एकांगी कधी विचार नाही, साम्यवाद विचार आहे. विठाल त्या उंदरांनी एवढा त्रास दिला, यांनी आयडिया दिली, म्हणजे एक मांजर पाळा. मांजर पाळली, पण तिचं नुसतं उंदरावर भाग आहे ना. ती नागतोडे खायला लागली, पाली धरायला लागली, झोपीत आमच्या अंथरुणातही शिरायला लागली. मांजर असा हात पडला की उडी मारायची. यांनी मला पुन्हा आयडिया दिली, एक गाय पाळा. मग ती व्याली, तिला वासरू झालं, दूध काढायला सुरुवात झाली. गडी नाही, गडी सिटीतला नौकर तो ठेवला. तो म्हणला, महाराज आश्रमात एकट्याला करमत नाही, तुम्ही जागेत का सगळेजण? असे मस्त हसा, म्हणजे अटॅक येत नाही लवकर. पुजट स्वभावाचे जे लोक आहेत, जळकट, त्यांना फाटकीन येतो लगेच. ते त्यांचाही चेहरा प्रसन्न ठेवीत नाही, तर दुसऱ्याचा होऊ देत नाही. रोते क्यों तो बोले सूरत है वैसी हमारी. तव्यावर फार जळलेल्या भाकरीसारखे तोंड असतात त्यांच्या, असे मस्त असले पाहिजे. हसणारी पोळी पाहिजे, हसणारी भाकरी असली पाहिजे, आणि भाकरी फिरवता आली पाहिजे. नाही कळलं? 1 वर्ष त्याला, 1.5 वर्ष त्याला. आता झिडपीला निघालंय बघा, पंचायत समितीला. 18 महिने याला, उरलेले त्याला सगळे खा सुखानी जागा. उदाहरणार्थ या इकडं घ्या, खा. याचा काय अर्थ आहे? असं वाटून दोघांनी खाल्ल्याशिवाय सत्ता टिकत नाही. आणि असा वाटा नाही मिळाला की मग काहीतरी उद्योग करायला चान्सेस मिळतात. विठाल आता याला प्रमाण देतो, देवाबद्दल हे, पण व्यवहारात आणा. ते प्रमाण असे, त्या गड्याला, त्या नौकरदाराला एकट्याला करमेना. मग तो काय म्हटला, मला भजनी होता, एकलेची न कंठवे म्हणून यायने. याचा अर्थ काय? आम्ही बोंबलत फिरणारे गावागावात, कसं तरी एक स्थळ गाठून आणलं, त्याच्या गळ्यात घातलं, लग्न झालं. त्याला लेकर, तो म्हणला अजून 4 पत्रे लावा. मग फरशी टाकली. मग म्हणले, महाराज उन्हाळा कसा पडतोय, किती टेम्परेचर, डिग्री सेल्सिअस तापमान आहे, जरा कौल टाका. कौल टाकले, त्याने कौल दिला. श्लेष आहे. मग टी अँगल केलं, म्हणजे अँगल टाकून फरशा अंथरणे वरती कोबा करणे. कळलं तुम्हाला? महाराज आता आमचे पाहुणे यायला सुरुवात झालीत, तुमच्या खोलीत त्यांना ठेवणं बरं नाही, एक वर रूम काढा. मग रॅक घेतलं, मांडणी घेतली, कॉर्ड घेतला, टिपवाय घेतला, किचन केलं, पकड घेतली. मग चमचे आले मठात. अरे पोहे, शिरा, बासुंदी, आज अक्षय तृतीया झाली, रस वगैरे खाण्यासाठी. आणि या सगळ्या चमच्यांच्यामुळं मठा आश्रमात प्रॉब्लेम झाला. मग घर सोडलेला संसार बरा होता का हा नवीन किल्ला बरा होता? उत्तर तेच आहे, जागा बदलली, नाव बदललं, संसार तोच आहे, फक्त प्रापंचिक भोगादी क्रिया नाही, मात्र दुःख तेवढंच. विठाल जरा तुम्हा सगळ्या जणींना राग येईल. पत्नी बायको असावी पदावर का ती सखी असावी? जागे राहा, जरा जागे राहा. नुसती पत्नी नको, ती सखी असावी. पती नको,
पत्नीचा पती सखा असावा. ऐका ऐका ऐका, आखाड्यात सखी संप्रदाय एक स्वतंत्र हरिदासांचा आहे. आणि उच्च लेवलचा विद्वान मंडलेश्वर असला तरी त्या सखींना दान देतो, पैसे ओवाळतो आणि प्रेम भंडारा त्यांना जीव घालतो. सखी एक सर्वोच्च उत्तम पारमार्थिक क्रियेतलं, साधनेतलं, प्रेम वात्सल्यातलं पद आहे. सखी हे पद उच्च पद आहे. मित्र असावा की सखा असावा? तुमच्याकडनं काही येऊ द्या नका, मी एकट्यानेच सगळं ओढायचं. मित्रत्वात प्रापंचिक गोष्टी, मित्रत्वात प्रेम प्रकरण, मित्रत्वात अर्थव्यवस्था, मित्रत्वात शेतीचे बांध, मित्रत्वात विभाजन आलं, मित्रत्वात राजकारण पद पदवी आली की मित्रत्व समाप्त होतं. मित्रत्व समाप्त होतं. म्हणून भगवद्गीता प्रतिपादन करते, सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम. मला काय अपेक्षित आहे? सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम. मला सखा भाव अपेक्षित आहे. सखा 2-3 प्रमाण देतो. मारुती राय आपल्या पृच्छेला, सेपटीला, सेपटी कधी म्हणत नाहीत, मेरा प्रिय सखा चलो अब लंका में जाना है, आपको बड़ा काम भगवान प्रभु ने दिया है, प्रिय सखा चलो. किती सिपटी आसी. उच्चते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. आनिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनाशिटा केले मागे गती शितुळना नसे. ऐका ऐका, आज त्यांचं स्मरण सकाळपासूनच होतंय. अक्षय तृतीया आहे. श्रोते हो, सेफ्टीला मारुतीनं सेफ्टी कधी म्हटलं नाही, सखा म्हटलंय. सखा पक्षांचे पंख, पंख नाहीत, तरुणोपायाचे सखा आहेत. सखा आहेत. कीर्तनातला पखावज, टाळ ही साथ नाही, कीर्तनकाराचे सखे आहेत. सखे आहेत. मंत्रिमंडळातले फक्त मंत्री, कॅबिनेट नाहीत, तर ते मुख्यमंत्र्याचे सखे असावेत. सुदामा आणि कृष्ण नुसते मित्र नाहीत. श्रीमद भागवत सांगतो तुम्हाला, श्री कृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, प्रशांत इंद्रिय ग्राम. श्रीमद भागवत. काय चिंतन आहे? सुदाम्याची बायको सांगतीये सुशीला, एक दिवस राजा झालाय तुमचा मित्र द्वारिकेत, आता कॅबिनेट दर्जा आहे त्याचा, ZZ+ सुरक्षा आहे आणि सगळ्या गाड्या सायरन वाजतात, जगातली सगळी सत्ता त्याच्या चरणाचा आश्रय घेते. रिद्धी सिद्धी कामारी दासी झाल्यात, जयविजय द्वारपाल आहेत, शुभलाभ स्वागत आलाय. आणि सागर हर 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 करत कृष्ण चरणाची नित्य पूजा करतो आहे. ते लेकर कोणाचे? तो बाहेर अनाथ आहेत का? विठ्ठल विठ्ठल. आणि एवढा ऐश्वर्य त्या ब्रह्मांड नायकाच्या चरणावरती लोटांगण घेत असताना तुम्ही मित्र असून मग त्याच्या ऐश्वर्याचा तुम्हाला काय फायदा आहे? हा महिलांचा स्वभाव आहे. मी टीका करत नाही. अहो बरोबर शिकलात, एज्युकेशन झालं, त्यांची डेव्हलपमेंट झाली, त्यांना फॉर्च्युनर आहे, त्यांना एनडीव्हीआर आहे, त्यांनी आता क्रिएटा घेतली, त्यांनी पजोरो घेतली, तुम्ही अजून इंडिकातच फिरता. काही करता आलं का तुम्हाला? बघा जरा शेजारच्या स्त्रीकडं, तिने किती किती तोळ्याचे दागदागिने, तुम्ही मला जोडवं तरी निदान घेतलं का? या सगळ्या प्रकरणाला कंटाळूनच मी संन्यास घेतलाय.
या वर या, दोघंही वर या, दोघंही वर या ना. बाहेरून पाठिंबा. विठाल बघा बघा बघा, काही मित्र तुम्हाला देत असेल, करत असेल तर निदान भेटून तरी पहा, भेटून तरी पहा. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का जातिर विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषं कुब्जाया कमनीय रूप अधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर् भक्तिप्रिय श्रीपतिः. आहा, व्याधस्य आचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्र हत्तीला कोहम कथमिदम जातम, मी कुठून आलो, कुठे मला जायचं. अयम आत्मा प्रज्ञानाम तत्वम असी सर्वम खलुदम ब्रह्म. वेद वेदांत उपनिषद अर्थ व्याकरण वैदिक व्याकरण संत वाङ्मय साहित्य लालित्य न्यायघटित पदार्थ काही कळतंय त्याला. विद्या गजेंद्रस्य का. राहिला प्रश्न जातीपातीचा. का जातीर विदुरस्य यादवपते. ईश्वराकडे काही नाहीये. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र का चांडाळ का पापी का चोर का श्रीमंत का संत का हरिभक्त का कलाकार नाही. त्याला सगळे लेवल समान. का जातीर विदुरस्य यादवपते. जातीचंच पॅरामीटर लावलं असतं, जातीचं स्केल लावलं असतं. आणि देव जर मोदींच्या सारखं म्हणाले असते विदुराला कि भाई आपका आधार कार्ड अपडेट नाही और लिंक करो फिर आज रात्री 12 बजे देख लेंगे. अरे भाइयो, असं नाही म्हटलं. कृष्ण काय म्हणाले. जातीर विदुरस्य यादवपते. यादवपती कृष्ण असं म्हणाला. विदुर काका तुम्हीही जवळ या. त्याला असं म्हटलं नाही वडील काय, कुळगोत्र काय, शाखा कोणती, कुठून आलात, काही नाही. का जातीर विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम. उग्र म्हणजे उग्रसेन, कंसाचा बाप. असं कोणतं त्याचं पौरुषत्व आहे की तो बाउंड्रीवर गेलाय, लढलाय, स्वातंत्र्य मिळून दिलंय. नाही, हरिभक्ती केली आहे आणि पोराचं कुकर्म आवडलं नाही. का जातीर विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूप अधिकम. कुब्जा काय दिसायला स्मार्ट होती काय. अहो कितीतरी ठिकाणी वाकडी होती ती. आणि त्या वाकड्या कुब्जेला एक सेवा दिली होती. कंसाच्या दरबारात सहानेवर उगाळलेलं मैलागिरी चंदन, हळद टाकलेलं पिवळं चुटूक उपरण्यात पिळायचं, घट्ट गोळा करायचा, शीतल शांत आणि कंसाच्या कपाळाला जाऊन लावायचा. ही तिला ड्युटी दिली. ड्युटी फॉर ड्युटीज आहे, कर्तव्यासाठी कर्तव्य. पण जेव्हा कृष्ण परमात्म्याचं द्वारकेत येणं झालं आणि कुब्जेला पाहिल्यावर तिच्या रूपाला परमात्मा प्रसन्न झाले नाही. पुढचं वाक्य ऐका. तिच्या भक्तिभावाला प्रसन्न झाले. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी कैसा तैसा. आहा हा. त्या कुब्जेला म्हणाले मी तुझ्याकडे येणार आहे. आणि भगवंत काय खोडी करतात माहिती का, मुद्दाम म्हणून. देवाची सवयच आहे ती. कुब्जेला काय म्हणाले ते, आहा ओ हो कुब्जा, दुनिया में मैंने तो कितनी नारियां देख ली है, कर मेरे ही पास 16,108 है अभी. अगर मैं किसी मतदार संघ में खड़ा रहूं तो हमको किसी को याचना करने की जरूरत नहीं है वोटिंग के लिए. समझा कि नहीं भाई. प्रचार की जरूरत नहीं. मेरे घर के लोग हमको चुनाव में जीत लेंगे, लेकिन मैंने अभी तक तेरी जैसी देखणी नारी देखी ही नाही. कळलं तुम्हाला देवाचं कुचकं बोलणं. तो आतूनही काळा आणि बाहेरूनही काळा. याला शाल जुडी म्हणायचे. आणि तिला म्हणतात अरे ओ सुंदरी. वाकडीवर कती पण काय म्हणतात, अरे ओ सुंदरी.
आता विषय थांबवतो आणि तुमच्याकडून टाळ्या घेतो. परमात्म्याने तिचं वरचं वाकडे पण पाहिलं नाही, आता पवित्र भाव पाहिल्यामुळे म्हणाले सुंदरी. बघा ना काय ताकदीच्या टाळ्या त्यांच्या, बघा ना. बरं झालं तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात नव्हते, किल्ले घालविले असते तुम्ही सगळे. महाराज म्हणाले असते आक्रमण. गेली विकेट, वेळ निघून गेली. सैन्य एवढं सावध राहावं लागतं कीर्तनात. काय म्हटले महाराज? आक्रमण. हर हर. सह्याद्रीला जाग आली, गिरी कपारातनं रिपले आवाज आला विको सारखा. आणि आपल्यातले काही म्हणले थांबा महाराज, चुना लावायचा राहिलाय. बावळा टमनगाटावर घालतो का? मालुसरे म्हणाले चला रे, निदाड्या छातीनं बघता काय? आणि तेवढ्यात एक जण म्हणलं महाराज नाडी बांधायची राहिली व आता. कीर्तनात नवरस भरवी सागरू. सगळे रस उत्पन्न करता आले पाहिजेत, सगळे रस. आणि आज एवढा आनंद आहे, या कलाकारांच्या स्पीकरच्या लख प्रकाशाच्या ध्वनीत शीतल शांत हवेत नाशिक प्रभागात कीर्तन करताना 2, 2.5, 3 तासात कीर्तन न संपावं असं मला वाटतं. आम्ही बोलत राहावं, तुम्ही पडून राहावं असं मला वाटत नाही. त्या कुब्जेला म्हणतायत भगवान अरे ओ सुंदरी. सुंदरी तिला सुरुवातीला जीव असल्यामुळं जरा वाईट वाटलं, कारण रामायणाच्या कालखंडातली ती मंथर आहे. कोण आहे ती? तिच्या लक्षात आलं अरे ओ प्रभु ने तो हमको पहचान लिया. वहां तो मर्यादा पुरुषोत्तम थे, अभी तो अमर्याद बने हैं. और वहां तो सीधे चलने वाले थे रामचंद्र, ये तो टेढ़ी टांग वाला है, कब भी कुछ कर सकता है. नाही कळलं? देहुडा चरणी ठान मांडून या माये. आणि तो म्हणला देखो राम तो कुछ भी सुन सकता है आपका, लेकिन कृष्ण नहीं. मैंने तो पहचान लिया आपको. अरे ओ सुंदरी, व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही म्हणताल कसं काय तुम्हाला माहिती? मी शेजारी उभा होतो. देवाच्या चाकरांचा चाकर होतो म्हणून आता हरिभक्त आहे. विठ्ठल माझं वाक्य लक्षात धरा, माझ्या डोळ्यातलं पाणी टिपा. पूर्वजन्मी आपण कुणाचे कुणीतरी असल्या विना हा भेटीचा संयोग येतच नसतो. म्हणून तुम्ही सगळेजण माय रिलेटिव्ह, माझे नातलग आहात. मी तुमचा नातलग आहे. पण पुढचं वाक्य ऐका, प्रापंचिक व्यवहारातला मी नातलग नाही, मी आध्यात्मिक सत्तेचा नातलग आहे. मी संसारातला, मी नात्यातला, मी नात्यातला. मी कोणत्या नात्यातला? ज्ञानदेव तुकाराम अवधूता या नात्यातला. विठ्ठल आहा. कुब्जाया कमनीय रूप अधिकम किंचत सुदाम नोधनम. पुढचं चिंतन ऐका. ते मैलागिरी चंदन श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाड्यो सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. भगवंत म्हणाले ओ सुंदरी, ओ चंदन उठे हमको भी लगा दो थोड़ा. हम तो श्रम करके आए, कहाँ हमारा गांव, कहाँ मेरे मामा की ये मथुरा. कितना दाह हो रहा है भैया, हमको भी दे दो. ओ बबुआ कहाँ जा रहे हो? मला लालू प्रसाद यादवांचे संसदेतले काही भाषण फार आवडतात. बोले हमरा जन्म होने के पहले अंग्रेज भाग गए बोले. और नेहरू तो बोले थे कि अटल एक बार पंतप्रधान बनेगा, लेकिन तो वह अब 2 बार बने हैं. अभी तो भी जान छोड़ो.
सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, गोपीनाथराव, अटलजी, वसंत दादा, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख भाषणं ऐकण्यात मजा होती. आता ह्या सगळ्यांनी मिळून धिंगाणा लावलाय विठाल. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आहोत. स्टेटमेंट आमचं, जे परमार्थाला परमप्रिय त्याचे आम्ही आहोत. संपलं, खलास. उद्या तुम्ही भगवान रामचंद्राचं स्मरण केलं तर आम्ही तुमचे आहोत. वादच नाही काही. चला श्रोते हो, भगवंत म्हणाले, ओ कुब्जा हमको भी चंदन दे दो थोडासा. ती ब्रज भाषा आहे वृंदावनातली. अरे ओ काय होय गोय के नाय, हमरो भी चंदन दे दो ना थोडा. भगवंतानी थोडं कशाचं सगळं ताटातलं चंदन घेतलं आणि तिला द्यायचं होतं कंसाला. सीवी काय. भगवान म्हणाले, अरे कौन कंस हो, तो मामा है हमारा, हम तो उनके भांजे हैं, हमको निमंत्रण है और अतिथि का स्वागत करना तुम ग्रामवासियों का पहला प्रथम कर्तव्य है. सुना की नाही कुब्जा. ती म्हणे, हा जी महाराज. तो दे दो. एकट्यानं लावलं, सगळ्या बरोबरच्या टीमला लावून टाकलं. कुणाला कुणाला. ए तू इकडून गेला आणि तिकडून आला, काय भानगड रे. हा चंदन आणायला गेलता. विठाला त्याचा हेतू असा होता की क्षेत्र इथे ओलिताखाली आणण्यापेक्षा ऐका ऐका पुढे ऐका ऐका ऐका. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. आणि तुम्ही YouTube वाले 2 कॅमेरे ठेवत जा रे. एवढे लोक आनंदात, त्यांचं एक तरी मुखमंडल तुम्हाला स्कॅन करता येते का सांगा बरं. 2 ठेवी जाते खोके. विठाल. बघा, वारकरी कीर्तनात माझ्या स्वर्गीय बाळाबा साहेबासारख्या स्वतंत्र भूमिका आहेत. पटलं बोलवा, नाही तर बोलू नका. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं असे. आहा, कुब्जे जवळचं सगळं चंदन घेतलं. नीट ऐका. आणि आपल्या अंगाला लावलं. बरं एकट्याने लावावं की नाही. बलराम दादा मागून आले. अरे ओ दादा आजा इधर. ओ दाऊ भैया. अरे ओ भैया दाऊ. अरे सुनो तो सही, हमारा दादा तो बस द्वारका धाम की जयजयकार करत करत बोरबंदर ते द्वारकेपर्यंत कमी वेळेत सुदामा समृद्धी मार्गाने आला. जागेत ना तुम्ही. आता मी जाणार आहे सिन्नर टू छत्रपति संभाजीनगर वाया बीड. 3.5 घंटे में तो हम बीड टच हो जाएंगे. 140-30 का मीटर लगा के. ड्रायव्हर काही कमी स्पीडनी चलत नाही, कारण त्याचं लग्न झालं नाही, मी सोडलेली आहे. दोघालाही भीती नाही काय. माझ्या दृष्टांताला तुम्ही जागे राहा. भजन आनंदात करा. किती मी खरं सांगतो, या 8 दिवसात एवढा आनंदी मी कीर्तनात कुठेच झालो नाही. मी या कारसूलला तुझ्या बाबांच्या या पुण्यस्मरणात खूप खूप आनंदी झालो. आय एम व्हेरी हॅपी. मी आनंदी झालो. आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाली या शरीरात. नाही तर मंडपात पत्र्या टीनमध्ये स्लॅबमधलं कीर्तन स्पीकरवाल्याला ट्विनिंग करता करता नाकी न इथं. खरंय की नाही रे. पण इथं मस्त वातावरण आहे. बरं इथं प्रदूषणाचं कारण नाही. कोणाच्या सिट्ट्या कधी होऊ द्या. जांभई येते, ढेकर येतो माणसाला. ऐका इकडे बघा इकडे बघा.